नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप असं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत अशा एका टॉपिकवर जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि थंबनेलवरून तर तुम्हाला आयडिया मिळाली असेल की कोणतं टॉपिक आहे। तर ते म्हणजे आहे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय असतं। आता कसं असतं, बरेच जण असतात ज्यांना स्वतःवर प्रेम करणं काय असतं हे काहीच माहीत नसतं। दुसऱ्यांसाठी ते खूप काही करतात, दुसऱ्यांवर प्रेम करतात, त्यांच्या आनंदासाठी वाटेल ते करतात, त्यांना टाइम देतात। पण स्वतःवर जेव्हा वेळ येते, जेव्हा स्वतःसाठी काही करायचं म्हटलं ना तर माणूस माघार घेतो। तर आज मी तुम्हाला काही असे पॉइंट सांगणार आहे ज्यात तुम्हाला कळेल की स्वतःवर प्रेम कसं करायचं राहतं आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं। तर तुम्ही बघू शकता, मी अशी ॲज युजल डायरी घेऊन बसलेले आहे, त्यात मी ऑलरेडी पॉईंट नोट डाऊन करून ठेवलेले आहे, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा। आता जो पहिलाच पॉईंट आहे की स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय। आता स्वतःवर प्रेम करणे म्हणजे याचा अर्थ असा नाही होत बरं का की महागड्या वस्तू घेणं या मोबाईल जे तुम्हाला आवडतं तसं घेणं, तर नाही। तर स्वतःवर प्रेम करण्याचा अर्थ हा होतो की स्वतःसाठी वेळ देणं। आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे। जसं आपण दुसऱ्यांसाठी इतरांसाठी वेळ देतो ना, तसं आपण स्वतःसाठी पण वेळ द्यायला पाहिजे। आता स्वतःला आरशात बघून थँक्यू म्हणायला पाहिजे, या आपण जर काही चुकलो तर स्वतःला माफ करायला पाहिजे। जसं आपण इतरांना करतो ना तसं स्वतःला माफ करायला पाहिजे। आणि जे आपल्या गोष्टी आवडतात, आपल्या स्वतःला जे आवडतात त्या करायला पाहिजे। तर हा होता माझा पहिला पॉइंट। आता आपला जो दुसरा पॉइंट आहे तो आहे आपण स्वतःवर प्रेम का करत नाही। कारण आपण काय करतो, आपण स्वतःला म्हणजे असं विचार करतो की बाबा मी परफेक्ट नाही, मी जाडच आहे या मी बारीकच आहे। तर त्यामुळं आपण स्वतःवर कधीच प्रेम करू शकत नाही। आपण जसे आहे तसे आपण स्वतःला स्वीकारायला पाहिजे। आपल्याला लोकांना बदलता येत नाही, इवन आपल्याला स्वतःला बदलता येतं, स्वतःचे विचार बदलता येतात। दुसऱ्यांच्या ॲप्रिशिएशनसाठी तुम्ही नका बसू, स्वतःला जे आवडतं ना तुम्ही जसे आहे तसे स्वतःला स्वीकारा। मग तुम्ही जाड असले तरी काही हरकत नाही, इम्परफेक्ट असले तरी काही हरकत नाही, जसे तसे स्वतःला स्वीकारा। जेव्हा तुम्ही स्वतःला जसे तसे स्वीकारता ना तर तुम्हाला जग पण तुम्हाला तसंच स्वीकारतं। तर हा होता माझा दुसरा पॉईंट। आता वळूयात तिसऱ्या पॉईंटकडे, जो की आहे स्वतःवर प्रेम करण्याच्या काही सोप्या सवयी, जे की मी तुम्हाला सांगणार आहे। त्यात पण काही 4-5 पॉईंट आहे, मी त्यात सांगणार आहे की आपण स्वतःवर प्रेम करण्यासाठी कोणकोणत्या सवयी लावायला पाहिजे। जी पहिले आहे ना, दररोज 10 मिनिटं स्वतःसाठी काढा। मग तुम्ही त्यात हे करू शकता, वॉकिंग करू शकता, मेडिटेशन करू शकता, तुम्हाला जे आवडतं ना ते करा। इव्हन तुम्ही शांत एका ठिकाणी 10 मिनिटं बसू शकता। आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे पॉझिटिव्ह विचार करा। लोकांबद्दल नाही, आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करा। आपल्याला जे आवडतं ना ते त्यासाठी आपण विचार करायला पाहिजे। मग कसं आहे, आपण जेव्हा आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करू ना तेव्हाच लोक करतात, मी पुरेशी आहे, मी सक्षम आहे, मी कॅपेबल आहे, मी इंडिपेंडेंट आहे, असे जेव्हा तुम्ही विचार करायला लागतात ना तर तेव्हा आपल्याला कळायला लागतो की हां आपण आता करतोय काहीतरी, आपल्याला कळतंय। मग त्यावेळेस आपल्याला ॲप्रिशिएशनची दुसऱ्यांची गरज नसते। तिसरा पॉईंट आहे आपली आवड जपा। आता खरं म्हटलं ना, आपली आवड जी पण असते, मग तुमची कुकिंग असो, डान्स असो, म्युझिक असो, तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे ना, जो तुमचा छंद आहे ना तो जपायला शिका। कारण दुसरं तुमच्यासाठी कधीच काही करणार नाही, आपले छंद आपल्यालाच जपावं लागतात। आणि यातला जे चौथा पॉईंट होता तो होता ना, स्वतःशी बोला। दुसऱ्यांशी नाही, स्वतःशी बोला। जे एक कसं असतं ना, आपण जेव्हा स्वतःशी बोलतो ना तेव्हा आपल्याला कळतात दुसऱ्यांशी बोलून काही अर्थ नाही, उलट निगेटिव्ह लोक विचार करतात। तर स्वतःशी बोला, स्वतःला आवडेल तसं करा। आणि जेव्हा पण दुसऱ्यांशी बोलण्याच्या अगोदर तुम्ही काय करा, तुम्ही आरशात बघा आणि स्वतःशी बोला। हा बेस्ट वे। कोणी नसल्यावर जे पण वाटेल ना, मनातली भडास वगैरे जे पण असेल ते आरशात उभं राहायचं आणि डायरेक्ट बोलायचं। तर असे माझे काही पॉईंट्स होते जे की आपण करू शकतो स्वतःवर प्रेम कसं करायचं ह्याच्यासाठी। हे काही पॉईंट्स होते। तर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक आपल्या आयुष्यात येतील जातील, पण आपण शेवटी कायम सोबत आपण एकटेच असू, बाकी कोणीच येणार नाही। तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच तुम्ही जगावर प्रेम कराल ना। तुम्ही जर स्वतःवर प्रेमच नाही करणार, स्वतःला आवडीनिवडी जपणार नाही, तर लोक कसं करणार तुमच्यासाठी। तुम्हाला तुमच्यासाठी स्टँड घ्यायचा आहे, तुमच्या आनंदासाठी तुमच्या स्वतःसाठी घ्यायचे, तुमच्या समाधानासाठी घ्यायचे आहे। आता हे माझे काही पॉईंट्स होते
होप्स तुम्हाला हे सगळे आवडले असतील आणि तुम्ही यापैकी कोणकोणती सवयी लावणार हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा। भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।